आपण पाहतोय योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी थेट कोर्टाच्या बाहेरून आपल्याला सविस्तर अपडेट देत आहेत। योगेश, काय सांगाल? वृषाली, ज्या पद्धतीने मी सांगत होतो की 19 तारखेला पुण्यातल्या कल्याणी नगरमध्ये अपघात झाला। एका पोर्शे कारने या तरुणाने एक तरुण एक तरुणीला उडवलं, ज्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झाला होता। आणि त्यानंतर तात्काळ पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कारवाई केली। हा जो अल्पवयीन तरुण होता, अल्पवयीन जो मुलगा होता, तो त्या ठिकाणावरून पळून जात असताना स्थानिकांनी त्याला मारहाण केली होती। त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी या संदर्भातला गुन्हा दाखल करून या ज्या अल्पवयीन आरोपी आहेत त्याला बाल न्यायालयासमोर त्याला उपस्थित केलं होतं, त्याला हजर केलं होतं। त्यानंतर त्याला ज्या पद्धतीने बाल न्यायालयाने न्यायाधीश जे होते त्यांनी ज्या काही अटी शर्ती खरं तर लावल्या होत्या त्यावर राज्यभरात टीका झाली होती। एकूण चेष्टा त्या सगळ्या याची करण्यात आली होती, कारण निबंध लिहिणं असू दे किंवा सिग्नलवरती ट्रॅफिक क्लिअर करणे असू दे, अशा पद्धतीच्या अटी शर्ती त्याच्यावरती घालून त्याची सुटका करण्यात आली होती। मात्र या संपूर्ण टीकेची जोड उठल्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा या संदर्भातली बाल न्यायालयामध्ये दाद मागितली होती। या जो काही अल्पवयीन आरोपी आहे त्याला पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर बाल सुधारगृहात त्याला ठेवण्याचे आदेश बाल न्यायालयाने दिलेत। आणि त्यानंतर तब्बल 33 दिवस हा जो काही अल्पवयीन आरोपी होता तो बाल सुधारगृहामध्ये होता। 21 तारखेपासून तर आज तागायत तो बाल सुधारगृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती। मात्र याच अल्पवयीन आरोपीची जी मावशी आहे ती ज्यावेळी मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली होती या अल्पवयीन आरोपीची सुटका करण्यात यावी, मात्र आज कोर्टाने या संदर्भातला निकाल दिलेला आहे आणि आता या अल्पवयीन आरोपीची सुटका होऊन त्याच्या आत्याकडे त्याचा ताबा देण्याचं कोर्टाने आणि एकूण न्यायाधीशाने या संदर्भातला निर्णय दिलेला आहे। साधारणतः 1 महिन्यापेक्षा जास्त काळ हा जो काही अल्पवयीन आरोपी आहे हा जेलमध्ये होता, बाल सुधारगृहामध्ये होता। आणि ज्या पद्धतीने बाल सुधारगृहामध्ये या संपूर्ण जे काही त्यांचे नियम असतात त्या पद्धतीने त्याच्यावरती काही गोष्टींची काही चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्याला काही शिकवण त्या ठिकाणी देण्यात आली होती। मात्र ज्यावेळी कोर्टामध्ये पुणे कोर्टामध्ये सुनावणी होती त्यावेळी पुणे पोलिसांकडून एक मुद्दा उपस्थित केला जात होता की हा जर थोडंसं तुम्हाला